मंडळी, सध्या एक विषय खूप चर्चेत आहे, तो म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं एक वक्तव्य. काय म्हणाले मुख्यमंत्री साहेब? पहा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग करून कुठल्याही पुराव्याविना बदनामी करणे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना त्याचा सामना करावा लागतो, महिलांना तर विशेषतः करावा लागतो. आणि म्हणून या संदर्भात कायद्यामध्ये काही बदल किंवा तरतूद करता येईल का हे पडताळून पाहण्याकरता राज्याचे जे डीजी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार करण्यात येईल आणि त्यांच्या रिकमेंडेशन प्रमाणे पुढची कारवाई केली. त्यांनी म्हटले की जे इन्फ्लुएन्सर चुकीची माहिती पसरवतात किंवा कोणाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर आता योग्य ती कारवाई होणार. हा निर्णय योग्यच आहे, कारण आजकाल व्ह्यूज आणि फॉलोअरच्या नादात अनेक इन्फ्लुएन्सर कोणताही रिसर्च न करता व्हिडिओ बनवतात. लोकांच्या खाजगी आयुष्यावर विशेषतः महिलांवर चिकलपेक करून सोशल मीडियावर कंटेंट बनवतात. आणि जर असा कुठला कायदा आला तर नक्कीच आम्ही त्या कायद्याचे स्वागत करू. पण एक सामान्य नागरिक म्हणून मला पडलेला प्रश्न आहे, कदाचित तुम्हालाही पडला असेल, नियम फक्त सोशल मीडिया इन्फ्लुएन्ससाठीच का? जेव्हा निवडणुका येतात तेव्हा अनेक नेते सभेत येऊन त्यांचा जाहीरनामा सांगतात, पुढील 5 वर्षात आम्ही रस्त्यांची कामं करू, बेरोजगारी संपवू, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्यांना निवडून देतो, पण एकदा की खुर्ची मिळाली की आश्वासने हे हवेत जातात. इन्फ्लुएन्सरने चुकीची माहिती दिली की लगेच कारवाई होते. मग नेत्याने दिलेले खोटे आश्वासन हा सुद्धा लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न नाही का? मग अशा नेत्यांवर कारवाई व्हायला नको का? माझं मत स्पष्ट आहे, सिस्टीममध्ये जर पारदर्शकता हवी असेल तर सर्वांसाठी सारखीच असायला हवी. जर सोशल मीडियावर चुकीचं बोलणाऱ्यावर शिक्षा होते तर व्यासपीठावर उभं राहून खोटे आश्वासनं देणाऱ्यांनाही जबाबदार धरलं गेलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? नियम दोघांसाठी सारखेच हवेत की नको? कमेंट करून नक्की सांगा.